असलदे गावात ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव मंजूर करूनही गेली अनेक वर्षे गोवा बनावटीच्या अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप मंगळवारी उफाळून आला। नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर अवैध दारू विक्री करणाऱ्या संशयितांना ग्रामस्थांनी भर चौकात जाब विचारत चांगलीच कानउघाडणी केली। असलदे शिवाजीनगर येथे संशयित अवधूत श्यामसुंदर वाळके यांच्या गोडाऊनवर कणकवली पोलिसांनी धाड टाकून मोठा दारूसाठा जप्त केला होता। त्यानंतर गावातील नागरिक, सरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत अवैध दारू व्यवसायाविरोधात आक्रमक झाले। गावात दारूबंदी असताना दारू विकायची हिंमत कशी झाली? अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत, त्याला जबाबदार कोण? विषारी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, त्याची जबाबदारी कोण घेणार? अशा संतप्त प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला। गावातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि युवकांचे आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी सरपंच चंद्रकांत डांबरे, पत्रकार भगवान लोके, नरेन हडकर, दयानंद हडकर, शत्रुघ्न डांबरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांच्या रोषापुढे संशयित अवधूत वाळके यांनी दारू विक्री करत असल्याची कबुली देत गावाची जाहीर माफी मागितली। यापुढे मी गावात गोवा बनावटीची दारू विक्री करणार नाही, असे त्यांनी सर्वांसमोर सांगितले। दरम्यान अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार भगवान लोके यांनी दिला। तर दारूबंदीच्या निर्णयाला हरताळ फासणाऱ्यांना गाव कदापि सहन करणार नाही, असा इशारा सरपंच चंद्रकांत डांबरे यांनी दिला आहे। असलदे ग्रामस्थांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावात दारूबंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। असलदे गावामध्ये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव काही वर्षापूर्वी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे असलदे गावात सातत्याने दारूबंदीवर चर्चा होते। तरी देखील आमच्या गावामध्ये एक वाळके आणि वांगणकर असे दोन दारू विक्री करणारे गोवा बनावटीचे व्यक्ती आहेत। परवाच्याच दिवशी कणकवली पोलिसांनी वाळके या दारू विक्रेत्याच्या गोडाऊनवर धाड मारली। त्यानंतर गावामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता। त्यानुसार काल सायंकाळी संबंधित दारू विक्रेत्यांना समज देण्यासाठी गावातील ग्रामस्थ गोळा झाले आणि या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना कडक शब्दात समज दिलेली आहे। गावात दारूबंदी असताना कोणत्याही प्रकारे आमच्या गावामध्ये दारू विक्री झाली नाही पाहिजे, जर झाली तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका गावाची आहे। त्यामुळे लवकरच संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिले जाणार आहे आणि यापुढे गावात दारू विक्री झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपूर्ण आमच्या गावाने दिलेला आहे आणि त्या दोन्ही विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिलेली आहे। अमुक दिवस अमुक वर्ष असं असं करताय या माणसाला केली पाहिजे। त्यांची ॲडिशनल हजेरी पण चालू आहे, त्यांचे लाखाचे बॉन्ड केले, त्यांची हजेरी चालू आहे। दररोज त्यांना दोन्ही ह्यांना वांगणकर पण आणि ह्यांना पण बोलवलेलं आहे। आता ही कालची बातमी, हे पोलीस पण आम्हाला बातमी प्रेसला पण देत नाहीये, तेही लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे वाईट आहे। मी असलदे गावात दारू विक्री करत होतो आणि पोलिसांची रेड पडल्यानंतर मी दारू व्यवसाय आता बंद करणार आहे। असलदे गावात परत मी दारू विकणार नाही। सर्वांची माफी मागिततो आणि विषारी दारूचा काय बोल काय दारू विकणार नाही याच्यापुढे परत गोवा बनावटीची दारू विकणार नाही।